समुद्र सपाटीपासून जवळजवळ 11,500 फूट उंचीवर हिमालयाच्या एका डोंगर माथ्यावर उभा आहे लडाखच्या 400 वर्षाचा इतिहासाचा साक्षीदार. हा फक्त राजवाडा नाहीये, हा आहे इथल्या राजघराण्याचा अभिमान, अनेक युद्धांचा साक्षीदार, सिल्क रूटच्या व्यापाराचा केंद्रबिंदू. आणि हा राजवाडा आजही संपूर्ण लेह शहरावर नजर ठेवून आहे. हा आहे लेह पॅलेस. आजच्या एपिसोडमध्ये मी जाणार आहे ती दुसरी जागा अशी आहे ना की जिथे शब्द थांबतात आणि मन बोलायला लागतं. समुद्र सपाटीपासून जवळजवळ 12,000 फूट उंचीवर हिमालयाच्या कुशीत शांततेचा संदेश देणारा हा शुभ्र स्तूप, शांती स्तूप बघायला मी जाणार आहे. आणि हो, हा एपिसोड शेवटपर्यंत बघा, कारण सगळ्यात शेवटी मी जाणार आहे लेह मधल्या एका मराठी खानावळीत. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? इथे लेह मध्ये एका मराठी तरुण ट्रेकर जोडप्यानं एक खानावळ सुरू केली आहे. उसळ, मिसळ, साबुदाणा खिचडी, पोहे असे अनेक मराठी खाद्यपदार्थ, आणि एवढंच नाही तर फक्कड टेस्टी मराठी जेवण सुद्धा इथे मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी संतोष कोल्हे आणि तुम्ही पाहताय जेथे जातो तेथे. लेह पॅलेस पर्यंत पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे जर तुम्ही लेह मार्केटच्या परिसरात राहत असाल आणि तुम्ही खूप उत्साही आणि तरुण असाल तर लेह मार्केटमध्ये असलेल्या जामा मशिदीपासून एक रस्ता लेह पॅलेस पर्यंत जातो. या रस्त्यानं आपल्याला चढत आणि चालत जावं लागतं. हा पॅलेस उंच टेकडीवर असल्यामुळे बऱ्यापैकी चढावं लागतं, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. दुसरा मार्ग म्हणजे जर तुमच्याकडे गाडी असेल तर सरळ रस्त्यानं आपण लेह पॅलेसच्या पार्किंग पर्यंत पोहोचू शकतो. अर्थात इथूनही पॅलेसच्या प्रवेशद्वारापर्यंत थोडं चढावं लागतंच. मी गाडीनंच पॅलेस पर्यंत आलो. पार्किंग मध्ये उतरल्यानंतर थोडं अंतर आपल्याला चालत चढत जावं लागतं. मीही राजवाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत चालत निघालो. एका बाजूला हिमालयाचा उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरीच्या कुशीत दडलेलं लेह शहर मला सोबत करत होतं. ही सगळी दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यातही टिपली आणि पुढे निघालो. लोकरीच्या टोप्या आणि कपडे विकणाऱ्या काही स्त्रिया रस्त्याच्या कडेला मला दिसल्या. एकीकडे त्यांची बोटं झपझप विणकाम करत होती, तर दुसरीकडे आपल्या वस्तू कोणीतरी विकत घ्याव्या म्हणून टुरिस्ट लोकांशी त्यांचा संवाद चालू होता. प्रवेशद्वाराच्या अलीकडेच तिकीट खिडकी आहे, बुकिंग विंडो आहे. इथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. वंडरलस्ट ट्रॅव्हलच्या नितीशनं आमची तिकीट आधीच काढून ठेवली. ती तिकीट मी घेतली आणि राजवाड्याच्या दिशेनं निघालो. हा लेह पॅलेस 17व्या शतकामध्ये सेंजे नामग्याल या राजानं बांधला. हा राजा लायन किंग ऑफ लडाख म्हणून ओळखला जायचा. अगदी जुन्या काळापासून भारत, तिबेट, काश्मीरचा सगळा परिसर आणि मध्य एशिया खंडाला जोडणाऱ्या सिल्क रूट वरचं लेह हे महत्वाचं केंद्र होतं. त्यामुळे राजाला भव्य आणि सुरक्षित असा एक राजवाडा हवा होता, म्हणून त्यांनी या टेकडीची निवड केली आणि इथेच लेह पॅलेस उभारला. हा राजवाडा चक्क 9 मजल्यांचा आहे. राजा सगळ्यात वरच्या म्हणजे 9व्या मजल्यावर राहायचा. खालचे काही मजले दरबार, प्रार्थनास्थळ आणि काही खासगी खोल्यांसाठी म्हणून ठेवले होते. खालच्या मजल्यावर घोड्यांचे तबेले, धान्य किंवा अन्य काही सामान साठवण्याची जागा, अशी साधारण या राजवाड्याची रचना होती. माती, दगड, लाकूड आणि सूर्यप्रकाशात वाळवलेल्या विटा यांचा वापर करून ही राजवाड्याची इमारत बांधण्यात आली आहे. तिबेटमधल्या प्रसिद्ध पोटला पॅलेसच्या वास्तुशैलीकडून प्रेरणा घेऊन हा पॅलेस बांधला गेला. राजवाड्याच्या आत शिरताच वेगवेगळी दालनं आणि कॉरिडॉर आपल्या नजरेला पडतात. खांबावर कोरलेली नक्षी आणि भिंतीवरची चित्र आपलं लक्ष वेधून घेतात. आता या राजवाड्याच्या काही भागाचं रूपांतर संग्रहालयात करण्यात आलं आहे. इथे आपल्याला 450 वर्षाहून अधिक जुनी थंका पेंटिंग्स पाहायला मिळतात. या दालनात आहे बुद्धाची अप्रतिम मूर्ती. शिवाय ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटेही आपल्याला टांगलेले दिसतात.
19व्या शतकात डोगरा सैन्यानं लडाखवर आक्रमण केलं होतं. या युद्धानंतर राजघराण्यातले सगळे लोक स्टॉक पॅलेसमध्ये राहायला गेले आणि हा राजवाडा ओसाड पडू लागला. आता भारतीय पुरातत्व खातं हा राजवाडा सांभाळत आहे. या राजवाड्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते म्हणजे पॅलेसचा रूफटॉप. इथून संपूर्ण लेह शहर आपल्याला निहाळता येतं. दूरवर पसरलेले हिमालयातले डोंगर, सिंधू नदीचं खोरं, असा संपूर्ण परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. छायाचित्रकारांसाठी हा राजवाडा म्हणजे पर्वणीच. अनेक वेगवेगळे अँगल्स आपल्याला मिळतात आणि क्रिएटिव्हली उत्तम फोटोग्राफ्स तुम्ही इथे काढू शकता. अर्थात काही चांगले फोटो मीही काढले. मित्रांनो, लडाखचा 400 वर्षाचा इतिहास आणि बौद्ध संस्कृतीचा साक्षीदार असलेला हा राजवाडा हिमालयाच्या कुशीत उभा आहे. हे फक्त पर्यटन स्थळ नाहीये, तर हा आहे लडाखचा जिवंत इतिहास. या राजवाड्याच्या आठवणी सोबत घेत मी शांती स्तूपाच्या दिशेने निघालो. मित्रांनो, लेहमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक या शांती स्तूपाला नक्की भेट देतो. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की हा स्तूप म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर भारत आणि जपानच्या मैत्रीचे हे प्रतीक आहे. जपानी बौद्ध भिक्षू ग्योमियो नाकामुरा यांच्या पुढाकारानं हा स्तूप बांधला गेला. गौतम बुद्धाच्या 2500व्या जयंतीचं स्मरण म्हणून हा शांती स्तूप बांधला गेला. 1983 सालापासून या स्तूपाच्या बांधकामाची सुरुवात झाली आणि हा स्तूप 1991 मध्ये पूर्ण झाला. संपूर्ण जगाला बुद्धाच्या शांततेच्या संदेशाचं स्मरण व्हावं म्हणून हा स्तूप उभारला गेला. दलाई लामांनी या स्तूपाचं उद्घाटन केलं होतं. स्तूपाच्या परिसरात शिरल्या गोल आकाराच्या पांढऱ्या शुभ्र रंगांच्या भिंतींनी माझं स्वागत केलं. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्छादित हिमालयाच्या पार्श्वभूमीवर हा शांततेचा संदेश देणारा पांढऱ्या रंगाचा स्तूप आपल्याला भुरळ घालतो. गोलाकार आकाराच्या स्तूपाचे 2 स्तर आहेत. खालच्या भागात भगवान बुद्धाच्या जीवनातले अनेक प्रसंग सुंदर शिल्पांमधून दाखवले आहेत. बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती अशा काही गोष्टी आपल्याला या शिल्पांमधून दिसतात. तर वरच्या भागात निर्वाण आणि ध्यान मुद्रेतली बुद्धाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या शिल्पांमध्ये अत्यंत बारकाईनं काम करण्यात आलं आहे. शांती स्तूपाचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथून हिमालयाचं 360 डिग्री मधलं दृश्य आपल्याला दिसतं. एका बाजूला आपल्याला संपूर्ण लेह शहर दिसतं, तर दुसऱ्या बाजूला स्टॉक कांगरी ही पर्वतरांग, दूरवर सिंधू नदीचं खोरही आपल्या नजरेस पडतं. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उभ्या ठाकलेल्या असतात हिमालयाच्या उंच पर्वतरांगा. जर फोटोग्राफीची तुम्हाला आवड असेल ना, तर तुमच्यासाठी ही जागा म्हणजे स्वर्गच. या स्तूपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे गाडी घेऊन तुम्हाला थेट पार्किंग पर्यंत पोहोचता येतं आणि दुसरा मार्ग म्हणजे 500 पायऱ्या चढत जाण्याचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे पोहोचल्यानंतर शांतता राखा. या स्तूपाच्या परिसरातलं वातावरणच असं आहे ना की ते क्षणभरासाठी तुम्हाला आत्ममग्न व्हायला भाग पाडतं. मित्रांनो, इथे लेहमध्ये तुम्ही महाराष्ट्रापासून खूप दूर आहात आणि तुम्हाला जर मराठी जेवण जेवायची इच्छा झाली तर तुम्ही इथे असलेल्या खानावळीत नक्की या. हो, त्या रेस्टॉरंटचं नावच आहे खानावळ. इथे मराठी जेवण तुम्हाला मिळेल. ग्रीष्मा आणि कौस्तुभ या हिंडणाऱ्या फिरणाऱ्या जोडीला लेह आणि लडाखचा परिसर प्रचंड आवडला. म्हणून त्यांनी इथेच काहीतरी उपक्रम सुरू करायचा असा विचार केला आणि त्यातूनच या खानावळ रेस्टॉरंटची सुरुवात झाली. 2023 साली खानावळ हे रेस्टॉरंट वेगळ्या जागेमध्ये होते. तेव्हाही मी ग्रीष्मा आणि कौस्तुभला भेटलो होतो. मित्रांनो, जेव्हा केव्हा अचानक आपल्यावर एखादं संकट येतं ना, तेव्हा आपण एक शब्दप्रयोग नेहमी वापरतो,
माझ्यावर आभाळ कोसळलं. इथे ग्रीष्म आणि कौस्तुभवर खऱ्या अर्थानं आभाळ कोसळलं होतं. लडाख परिसरात जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली होती, ढगफुटी झाली होती, तेव्हा खानावळीचा सगळा परिसर वाहून गेला होता. तरीही न खचून जाता जिद्दीनं या दोघांनी नवीन जागा शोधली आणि नव्या जागेत हे रेस्टॉरंट सुरू केलंय, खानावळ. आणि या खानावळीत येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना मिळतं खास महाराष्ट्रीयन जेवण. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी या खानावळीचा गुगल मॅप देतोय. जर तुम्ही लडाखला आलात तर या खानावळीत नक्की जाऊन या. पर्यटकांच्या सोयीसाठी त्यांनी राहण्याची व्यवस्थाही केली आहे. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. मला खात्री आहे मित्रांनो, लडाखचा हा एपिसोडही तुम्हाला आवडला असेल. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि हो, तुम्ही कधी लडाखला येणार असाल तर ही माझी सिरीज नक्की आधी बघा आणि मग लडाखला या. पाहत रहा जेथे जातो तेथे. थँक्यू.